मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की शेखरदाजी हे नित्याला भेटण्यासाठी आलेले असतात। त्यांना सर्व काही गौरीसोबत जे क्षण आठवलेले असतात आणि त्यांना खूप गौरीची आठवण येत असते आणि देवीला म्हणत असतात, अंबाबाई जे राहिलेलं काम आहे, जे अपूर्ण काम आहे ते आता तू पूर्ण कर असं म्हणत असतात। आणि इकडे शालिनी दारू पिऊन झोपलेली असते आणि शालिनीला स्वप्न पडलेलं असतं की तिथे गौरी आली म्हणून। तर शालिनीही तिथे जाते आणि बघते तर काय गौरी उभी। तर ते गौरी बघून शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो। तर शालिनी म्हणत असते, मी तुला तर मारलं होतं ना, माझ्या हाताने तुला जाळून टाकलं होतं, मग तू जिद्दी कसं काय असं म्हणतच ती घाबरतच तिच्या रूमकडे पळत जाते। आणि गौरी मात्र मला मारू नको असं म्हणतच ती शालिनी तिच्या रूमकडे पळत जाते आणि परत शालिनी वर जाते। तर परत तिथे गौरी येते आणि गौरी तिच्या गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करते असं शालिनीला स्वप्न पडलेलं असतं। तर शालिनी ही एकदमच खुर्चीवरून जागी होते आणि तिला आठवतं की हे सर्व काही स्वप्न असेल। तर शालिनी आठवते की एवढ्या दिवसाचं हे स्वप्न नाही पडलं आणि आत्ताच का बरं पडलं असं म्हणत असते। परत ती खूपच घाबरते आणि म्हणत असते, पण मी माझ्या हाताने तर गौरीला जाळून टाकले, मग ती जिद्दी कशी असणार असं म्हणतच पण ती मनामध्ये खूप घाबरलेली असते। तर नंतर तिला रिअलाईज होतं की ती दारूच्या नशेमध्ये तिला हे स्वप्न काही पडलेलं असतं म्हणून। तर खरंच नित्या ही गौरी बनून येईल का? शालिनीचं स्वप्न होईल का पूर्ण? तर अधिराज आणि नित्या हे दोघेजणी शालिनीचा बदला घेण्यासाठी येतील का? तर हे बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर पुढील भागामध्ये माई हा जेवण करत असतात, तेवढ्यातच दारावरती जोगतीन येते आणि जोगतीन लवलीला म्हणत असते, तू जी सेवा करत आहेस ना ती देवीची सेवा आहे आणि तुला त्या माईच्या लेकरांना भेटवायचं आहे, अशीच तू तुझी सेवा चालू ठेव आणि त्या माईच्या लेकरांना तिला भेटव असं म्हणतं। तर लवलीला मात्र जोगतींचं बोलणं काहीही कळत नाही। लवली हा हो म्हणतो आणि इकडे पुढील भागामध्ये नित्या ही अधिराजकडे आलेली असते आणि अधिराज हा तिथे बाहेर बसलेला असतो। तर पुढील भागामध्ये नित्याच्या मांडीवरती अधिराज डोकं ठेवतो आणि तसाच झोपी जातो। तर हे सर्व काही नित्याचं स्वप्न असतं। तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा।